युवकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर ज्या निर्घृण पद्धतीनं पॅलेट गनचा मारा केला, टिअर गॅस सोडले, लाठीमार केला, लाठीला खिळे मारलेले जे होते आणि या निर्घृण कृत्याची जबाबदारी घ्यावी गृहमंत्री म्हणून आणि त्याबाबत निवेदन करावं. पण पंतप्रधान यायला तयार नाहीत आणि देशाचे गृहमंत्री सुद्धा यायला तयार नाहीत. देशाचे गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरतायत, पण ते संसदेमध्ये बसतात आणि सभागृहात येत नाहीत. प्रधानमंत्री मोदी येत नाहीत. त्याच्यामुळे या शेवटच्या आठवड्यात काय होईल, ही आता 10 वाजताची बैठक आहे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे, सर्व विरोधकांची, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. आज पवारांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जात आहेत, याकडे कसं बघता? याच्याकडे काही गांभीर्याने बघण्याची गरज नाही. गेले काही महिने आपण सगळ्या बातम्या तुम्ही देताय, आम्ही ऐकतोय, आम्ही वाचतोय. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं, यात विशेष काय? आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणारच. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं, याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागतं आहे की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी, गृहमंत्री संसदेमध्ये येत नाहीत. पूर्वी ते यायचे. तुम्ही जाणार भेटायला? नाही, आम्ही तर कधीच जात नाही ना. ही आमची भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि 10 खासदार किती त्यांचे 8 खासदार जे आहेत ते काय लपून छपून भेटत नाहीत ना. विसर त्यांनी त्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर सुप्रियाताई सुळे त्यांचं नेतृत्व करत आहेत. आणि माझं काल सुप्रियाताईशी या विषयावर चर्चा झालेली आहे की कोणत्या जिल्ह्यातले काय प्रश्न आहेत ते मार्गी लागत नाही आहेत. आणि एकेकाने भेटण्यापेक्षा एकेकाने भेटल्यावर संशय येतो ना, हा का भेटला, तो कशाला भेटला. त्याच्यामुळे आपण एकत्र जाऊ आणि एकत्र प्रश्न मांडू, ही त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या किंवा कार्यकारी अध्यक्ष ज्या आहेत त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचं म्हणणं बरोबर आहे. डिलिमिटेशनच्या पार्श्वभूमीवरती ही भेट होत आहे. मला वाटत नाही की